नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आज मी करणार आहे रव्याचे लाडू। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी 1.5 वाटी इतका रवा घालून घेते। इथे मी पाव किलो रवा घेतलेला आहे। वाटीच्या अंदाजाने हा 1.5 वाटी इतका होतो। ज्या वाटीने मी रवा मापून घेणार आहे त्याच वाटीने मी इतर साहित्य सुद्धा मापून घेणार आहे। हा रवा आपल्याला स्लो गॅसवर 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना आपल्याला गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे। आपल्याला स्लो गॅसवरच हा रवा 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। इथे आपली 10 मिनिटं झालेली आहेत। आपला रवा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे। आता यात मी 2 चमचे साजूक तूप घालून घेते। तूप घातल्यानंतर आपल्याला पुन्हा 5 मिनिटं स्लो गॅसवर हा रवा भाजून घ्यायचा आहे। आधी हा रवा आपण 10 मिनिटं भाजून घेतलेला होता, त्यामुळे आपल्याला तूप घातल्यानंतर फक्त 5 मिनिटं हा रवा भाजून घ्यायचा आहे। स्लो गॅसवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। इथे आपला रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता मी गॅस बंद करून एका परातीत हा रवा काढून घेते। आता हा रवा या परातीत व्यवस्थित असा पसरवून ठेवते। आत्ताच कढईत रवा भाजल्यामुळे कढई थोडीशी गरम आहे। आता यात मी अर्धी कवड इतका ओला नारळाचा चव घेतलेला आहे, तो घालून घेते। आपल्याला हे खोबरं 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचे आहे, पण लक्षात असू द्या की आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करायची नाही आहे। ते आपलं खोबरं व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे। आता हे खोबरं मी या रव्यात व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। आपल्याला हे खोबरं थोडंसं ओलसरच हवं आहे, म्हणून गॅसची फ्लेम ऑन न करता मी हे खोबरं परतवून घेतलेलं आहे। जर कढई गरम नसेल तर तुम्ही कढई आधी गरम करून मग गॅसची फ्लेम बंद करून यात हे खोबरं 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊ शकता, पण कढई अतिशय तापलेली नसावी, थोडीशी गरम असावी। मी याच कढईत थोडेसे बदाम घेतलेले आहेत। हे बदाम मी भिजत ठेवलेले होते आणि याची साल काढून घेतलेली आहे। आता यात मी काजूसुद्धा घालून घेते। हे दोन्ही आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। आतासुद्धा मी गॅसची फ्लेम ऑन केलेली नाही आहे। आधी मी कढई गरम करून घेतलेली आहे, मग गॅस बंद करून यात हे काजू बदाम परतवून घेणार आहे। आपल्याला हे कोरडेच परतवून घ्यायचे आहेत, यात तूप वगैरे घालायचं नाही आहे। आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आपले काजू बदाम थंड होत आहेत तोवर मी इथे वेलची जायफळ पूड करून घेते। मी इथे 15 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत। जायफळचा पाव तुकडा, हे जे अख्खं जायफळ आहे त्याचा मी पावच भाग घेतलेला आहे। आता मी इथे मिक्सरमध्ये थोडीशी साखर घेतलेली आहे। ही मी 2 चमचे इतकी साखर घेतलेली आहे। आता यात मी जे आपण जायफळ घेतलेलं आहे ते घालून घेते। वेलचीची सालं काढून आपल्याला ही वेलचीसुद्धा यात घालून घ्यायची आहे आणि मिक्सरला बारीक असं पावडर करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता वेलची व्यवस्थित अशी वाटून झालेली आहे। आता ही वेलची मी एका वाटीत काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आपले जे काजू बदाम आपण भाजून घेतलेले होते ते वाटून घेते। इथे आपले काजू बदाम थंड झालेले आहे। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता मी इथे साखरेचा पाक करून घेते। यासाठी मी एक टोप घेतलेला आहे। आता यात मी अर्धी वाटी इतकं पाणी घेते। यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं नाही आहे। 1.5 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी इतकं पाणी पुरेसं होते आणि पावणा वाटी इतकी साखर घ्यायची आहे। आता साखर घातल्यानंतर आपल्याला गॅस ऑन करून ह्याचं पाक करून घ्यायचं आहे। इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता आपलं पाक तयार झालेला आहे। आता मी एका वाटीत हे पाक तयार झाला आहे की नाही ते पाहून घेते। आता मी इथे पाक वाटीत घालून घेतलेला आहे। आता आपल्याला बोटाच्या सहाय्याने हे पाक तयार आहे की नाही ते पाहून घ्यायचं आहे। जर हे असं चिकट झालेलं आहे म्हणजे आपलं पाक तयार आहे। आपल्याला एकतारी पाक नाही करायचा आहे। ते आपलं पाक तयार आहे। आता यात मी जी वेलची जायफळ पूड आपण वाटून घेतलेली होती ती घालून घेते। ही घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। इथे पाक तयार झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आहे। गॅस बंद करून आपल्याला ही वेलची पूड या पाकात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे।
हे पाक आपल्याला रव्याच्या मिश्रणात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला हा पाक व्यवस्थित असा या मिश्रणात मिक्स करून घ्यायचा आहे. पाक गरम असल्यामुळे आपल्याला या चमच्याच्या सहाय्यानेच मिक्स करून घ्यायचा आहे. पाक व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण 5 मिनटं थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. इथे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. आता यात मी जी आपण काजू बदामची पूड करून घेतलेली आहे ती घालून घेते. मिश्रण थोडं थंड झाल्यामुळे मी आता हातानेच हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून ह्याचे लगेचच लाडू करायला घ्यायचे आहेत. असे हे आपले साखरेच्या पाकातले रव्याचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.